नमस्कार मित्रांनो, आजचा हा मुद्दा अतिशय गंभीर आहे। ग्रामीण भागातील अनेक शेतकरी मुलांची लग्न जुळत नाहीत। यामागची कारणे काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। 45 गावांमधून सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल 3068 तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलं आहे। ग्रामीण भागात शेती कसणाऱ्या लग्नाळू युवकांना कोणी पोरीस द्यायला तयार नाहीये। तसेच सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून हे भयावह वास्तव समोर आलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या 45 गावांमधून हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे। त्यात शेती व्यवसायाशी निगडित असल्याने तब्बल 3068 तरुणांचे विवाह रखडल्याचं आढळून आलं आहे। आपल्या मुलीला नोकरीवालाच नवरा मिळवून द्यायचा या मानसिकतेपोटीच बहुतांश पालक आपल्या मुली शेतकरी तरुणांना द्यायला तयार होत नसल्याचं पाहणीतून पुढे आलं आहे। शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामीण भागातही मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, पण या शिकलेल्या मुलींचा लग्नासाठीचा कल मात्र नोकरदाराकडे वाढताना दिसतोय। मुलगा एखाद्या कंपनीत शिपाई असला तरी चालेल, पण तो नोकरीला असला पाहिजे, अशीच भूमिका आता ग्रामीण भागातल्या मुली बोलून दाखवत आहेत। नापिकी, हमीभावाचा पत्ता नाही आणि कर्जबाजारीपणामुळे शेतीचा व्यवसाय अलीकडच्या काळात आतबट्ट्याचा व्यवहार होत चाललाय। त्यातून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत। कर्जमाफीची तात्पुरती मलमपट्टी या शेतीला फायद्यात आणू शकत नाहीये। म्हणूनच आजच्या पिढीच्या पुढे शेतकरी नवरा नको ग बाई या मानसिकतेपर्यंत येऊन पोचल्यात। मुलींचे पालक लग्नावेळी नोकरदारालाच प्राधान्य देत असल्याने गावाकडचे तरुण विवाह जमेपर्यंत शहराजवळच्या छोट्या मोठ्या कंपन्यांमधून नोकरी मिळवण्याची धडपड करताना या सर्वेक्षणादरम्यान आढळून आले आहे। पिंपळगाव देपा येथील ज्ञानेश्वर उंडे हे वर्षाकाठी 100हून अधिक लग्ने जमवायचे। पूर्वी त्यांच्याकडे मुलींचे बाप हेलपाटे मारायचे, आता मात्र चित्र नेमकं उलट आहे। गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्याकडे मुलांचे वडील चक्रा मारत असल्याचंही या सर्वेक्षणात आढळून आलं आहे। सोलापूर पुणे जिल्ह्यातील 10 गावांमध्ये 319 तरुणांची लग्ने रखडल्याने आढळून आले आहे। विवाह रखडल्याने या तरुणांना नैराश्य येत असून ते व्यसनाधीन होत असल्याचंही दिसून येते। सर्वेक्षण झालेल्या 45 गावांमध्ये 25 ते 30 वयोगटातील 2294 म्हणजेच 2294 तर 31 ते 40 वयोगटातील 774 तरुणांचे विवाह रखडले आहेत। MBA झालेल्या 4 तरुणांचे तर केवळ शेती करीत असल्याने विवाह रखडल्याचं धक्कादायक वास्तव या पाहणीत आढळून आलं आहे। तिशी उलटलेल्या तरुणांनी तर विवाहाची आशा सोडून दिली आहे। काही गावांमध्ये विवाह रखडलेले 250 ते 300 तरुण आहेत। केवळ अल्पभूधारकच नाही तर 10 एकर जमीन असलेल्या कुटुंबांमध्येही विवाह रखडले आहेत। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।